शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. कधी शिंदे साहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोणी नाराज. आता माध्यमांनाही दोष देता येते, त्यांना 24 तास चालवायचं आहे, त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते. असं नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आडेबडे घेतले. शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं. माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, ते फार क्वचित असं असतं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं. उपमुख्यमंत्री व्हा असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाही हाच भाव होता, पण शेवटी चेहरा लपत नसतो. जरी हास्य असलं तर इतना जो तुम मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छिपा रहे हो, हे आमच्यासारख्यांना तरी काय म्हटलं आता पितृतुल्य म्हटलं ना मला आता पहिले तर कळतं. तर त्यावेळेला आज्ञापालन आणि मनाची घालमेल याचा बॅलन्स कसा काय जमतो? नाही, याचं कारण काय होतं की ज्यावेळेस हे परिवर्तन होत होतं आणि मी सगळा निर्णय केला, त्यावेळी सुरुवातीला मी अशी विनंती केली होती की आपण शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू आणि मी सरकारच्या बाहेर राहील. आणि मी त्याचं कारणही सांगितलं होतं की लोकांना असं वाटेल की बाबा हा किती सत्तेचा भुकेला आहे, की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता पुन्हा सत्ता पाहिजे तर हा मंत्रिमंडळात चालला. आणि मी म्हटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला अशी टीका किंवा अशा प्रकारचा भाव हा काही मला आवडणार नाही, म्हणून मला पक्षाचं काम द्या, की बाहेरून सरकार चालवू, आपण बाहेरून त्यांना मदत करू आणि मी पक्ष वाढवतो. आणि सुरुवातीला जवळपास हे ठरलं होतं, पण नंतर पक्षामध्ये तो निर्णय बदलला. आणि निर्णय बदलल्यानंतर ज्यावेळेस मला हे सांगितलं, आणि आज तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतं की वरिष्ठांनी जो काही विचार केला तो बरोबर होता. मला त्यांनी सांगितलं की बघ, शेवटी अशा प्रकारचं एक नवीन सरकार चालवायचं आहे, कोएलिशनचं सरकार चालवायचं आहे, सगळ्यात मोठा पक्ष आपण आहोत, मुख्यमंत्री आपला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार नीट चालवायचं असेल तर तुझ्यासारख्या अनुभवी माणसाला आत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मोदीजींनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी बनून सरकार चालवू नये. बाहेरून सरकार चालवलं तर ते सरकार नीट चालत नाही, आणि जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो. कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, कॅबिनेटच्या बाहेरून चालवता येतं. त्यामुळे आमची सगळ्यांचं मत आहे की तू गेलं पाहिजे. तर मी त्या क्षणी हो म्हटलं, पण मनामध्ये ही भावना निश्चित होती की लोक काय म्हणतील. आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो, किंवा लोक काय म्हणतील की याला किती सत्तेचा या ठिकाणी म्हणजे सत्ता पिपासू अशा प्रकारचा हा जीव आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता लगेच पुन्हा या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतं. पण पक्षाने सांगितलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. आणि 2 दिवसामध्ये देशभरातल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ज्या प्रकारे मला संदेश केले, फोन केले, माझ्याशी बोलले, मी आज हे सांगू शकतो की मुख्यमंत्री झालो असतो तर जेवढा मान सन्मान मिळाला नसता, त्यापेक्षा जास्त मान सन्मान उपमुख्यमंत्री झाला. वा, आदर्श व्यक्तिमत्वाचा परिणाम, प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, पण प्रत्येक वेळी होतो की नाही अशी शंका येते. इतका त्याग केलेला माणूस 24 तास आपल्या बरोबर असूनही एकनाथराव शिंदेना हा बदल स्वीकारताना फार त्रास झाला असेल असं मला वाटतं. तर ती यात्रा नेमकी कशी होती? नाही, मला असं वाटतं, हा हे खरं आहे की साधारणपणे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, आणि ते साहजिक होतं, कारण ते मुख्यमंत्री होते, आमचं कोएलिशनचं सरकार होतं, आणि मला देखील अशी कुठली कल्पना नव्हती की मी मुख्यमंत्री होईल वगैरे. परंतु जनतेने मॅन्डेटच असा दिला की 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं. आणि म्हणून आमच्या जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा केली, आणि ठीक आहे, बरेच दिवस काय काय माध्यमात चाललं, पण मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे
आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्याच्यामुळे माझी काही हरकत नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भात माध्यमांमध्ये काय झालं की आम्ही असं ठरवलं सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू आणि त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागला. त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोणी नाराज. आता माध्यमांनाही दोष देता येत नाही, त्यांना 24 तास चालवायचं आहे. त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या देतात. तयार करतो, त्याच्यामुळे ते आपल्या बातम्या तयार झाल्या. पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आडेबडे घेतले. शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं. नाही, पण दिसताना परसेप्शन असं झालं की उद्या सांगेन, उद्या सकाळी सांगेन, उद्या दुपारी सांगेन. आणि अजितदादांवर मात्र तुमचा प्रभाव खूप होता. ते म्हणाले की ह्यांचं काय असो ते असो, मी मात्र शपथ घेणार आहे. नाही, शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री व्हावं की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर होता. पण मी त्यांना माझा अनुभव सांगितलं की तुम्हाला एक पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे, माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत, एक मोठं संघटन आहे, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे. नवीन तुलनेनं, कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण जाईल. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. आता काय असतं बघा, जसं तुम्ही म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, ते फार क्वचित असं असतं. तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं, तुम्ही जर बघितलं असेल. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच चेहरा होता, तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही. आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाहीत, हे नाराजच आहेत, असं इंटरप्रिटेशन झालं. त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं हे तो काळ, ती परिस्थिती अनुसार होतं, तसं ते झालं. पण म्हणजे ह्यात असं मत करून घेणाऱ्यांचा फार दोष नाही.